ठाण्यामध्ये राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी राज्याचा अर्थसंकल्प 2026 या संदर्भात पत्रकार परिषदेअंतर्गत सविस्तर माहिती दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचा निर्धार व्यक्त केला असून 2027 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवरती विशेष भर देण्यात आला असून गायमुख ते फाउंटन दरम्यान भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहे। तसेच पेड येथे तिसरी मुंबई विकसित करण्यात येणार असून या प्रकल्पातून सुमारे 12 लाख रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे। ऊर्जा क्षेत्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये MSEM केंद्र उभारण्यात येणार असून यामुळे सुमारे 50 लाख लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होतील। पर्यावरण संवर्धनासाठी राज्य सरकारने 300 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहेत। याच पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या एक पेड माँ के नाम या अभियानालाही चालना देण्यात येणार आहे। पालघर येथे आशिया खंडातील 10वे सर्वात मोठं बंदर उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। तसेच भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा संपर्क तथा वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलं की हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना आधार देणारा, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतीला गती देणारा आणि महाराष्ट्राला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे नेणारा आहे। गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात आली आहे। तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। ॲग्रीस्टॉक, महावेद, कॉपसॉप, DBT यांसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेती क्षेत्र अधिक सक्षम करण्यावरती भर देण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरू राहणार असून यासाठी सुमारे 20,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत 16,000 मेगावॅट ऊर्जा निर्मिती होऊन 100% कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा केला जाणार आहे। हे बघा, अमेरिकेचं जर तुम्ही जर विकास बघितला आणि अमेरिकेचं कर्ज बघितलं ना, तर अमेरिकेच्या स्थावर जंगम मालमत्तेच्या दुप्पट कर्ज त्यांच्यावर आहे। कर्ज हे कुठेही निगेटिव्ह बाब नाही। आता उदाहरणार्थ 2047 पर्यंत जर का माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या मनामध्ये असलेला भारत शक्तिमान करायचा असेल तर त्याकरता देवेंद्रजी फडणवीसांनी चतुरस्र त्या ठिकाणी विकास करायचं ठरवलेलं आहे आणि विकासाकरता निश्चितपणे कर्ज घ्यावं लागणार आणि कर्ज फेडण्याची क्षमता ह्या राज्यामध्ये आहे। विश्वासाने सांगतो, हे घेतलेलं कर्ज पूर्वी साधारणपणे आता 10-11च्या मध्ये आणि अधिक सुद्धा कर्ज घेतलं जाईल। कारण जर विकास करायचा असेल तर तो लोकांना गतीनं आणखी 50 वर्षांनी तो विकासाची फलं मिळण्यापेक्षा माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, देवेंद्रजी फडणवीस आणि आम्हा सर्वांचा विचार तोच आहे की लवकरात लवकर सगळ्या गोष्टी जनतेला उपलब्ध व्हाव्या आणि त्याकरता कर्ज आणि महाराष्ट्र सरकारची जी एकूण उत्पादन क्षमता आहे भविष्य कालामध्ये याच्यातून मिळणारा जो फायदा आहे तो कर्ज फेडी करता निश्चितपणे अधिक आहे। हे बघा, बाब अशी आहे की पूर्वी हीच तर स्थिती होती। त्यातल्या 2014 पासून देवेंद्रजी फडणवीस यांनी आणि आता माननीय नरेंद्रजी मोदी, आता पूर्वी रस्ते कसे होते, नितीनजी गडकरी यांनी जी रस्त्यांची जबाबदारी घेतल्यानंतर देशामधले नुसते महाराष्ट्र देशात ते रस्ते रुंद झाले। म्हणजे अमेरिकेसारखं ज्या देशामध्ये रस्ते, पाणी, वीज याची उपलब्धता असते तो देश विकसित होतो आणि त्या अनुषंगानं पावलं अतिशय चांगली दमदार टाकली जातात आणि जनतेमध्ये अजिबात चिंता करायची गरज नाही। ज्या विश्वासानं आम्ही या ठिकाणी जनतेला समोर जाऊन जनतेच्या हिताकरता हे निर्णय घेतो तर जनतेला दुःखात नेणारी कुठलीच भूमिका घेतली जाणार नाही। हे बघा, बाब अशी की टायगरचा जीव हा 4 प्रकाराने गेलेला। टायगर एका आपल्या ज्याला सीमा ज्याला त्या करतात आपले टेरिटरी, त्याला 2 वाघामध्ये संघर्ष होतो। त्यामध्ये काही वाघ जखमी झाले, काही वेळेला दोन्ही वाघ मृत झाले, काही ठिकाणी डिसीजच्या मुळे वाघाचा मृत्यू झाला, काही ठिकाणी रस्ते ओलांडताना, काही ठिकाणी रेल्वे ओलांडताना, काही ठिकाणी लोकांनी वाघाच्या भीतीपोटी
इलेक्ट्रिकल असे वायर टाकली आणि त्याच्यामध्ये कनेक्ट होऊन त्या ठिकाणी ही गोष्ट खरी, परंतु या टप्प्यात वाघाची वाढलेली संख्या म्हणजे वाढलेली संख्या आहे म्हणून वाघ मृत व्हावेत अशी आमची इच्छा नाही, वाघाचं जतन व्हावं. परंतु ह्या ज्या आपण म्हटलेली किती संख्या सांगितली आपण 110 ही साधारणपणे गेल्या 2-3 वर्षामध्ये फिगर आहे आणि ती कमी रोखण्याचा आम्ही प्रयत्न करतो. सर, मी मागाशी राज्यामध्ये जे शहरी भाग आहेत 135 सेकंडी पाणी उपलब्ध हो, ग्रामीण भागामध्ये पाणी उपलब्ध हो. त्या आता तुमच्या शहरात जो भाग आहात त्या शहराला पाण्याचाच पुरवठा होते. त्या शहरामध्ये पाण्याचा गुणवत्तेचा पट्टा असेल, कळवा असेल, त्या सर्व याच्यामध्ये नागरिकांना पाण्यासाठी सामोरं जावं लागतं. त्यासाठी काय आता तुम्ही सत्तेत पण आहात का पुढच्या सत्तेत नाही? हे बघा, याचं उत्तर दिलेलं ते राजकीय उत्तर आहे आणि मी ते राजकीय उत्तर देऊ इच्छित नाही. फक्त नवी मुंबईच्या अनुषंगाने मी सांगतो, नवी मुंबईच्या जनतेला 24/7 पाणी मिळतं. माझ्या लक्षात आलं की जी लोकसंख्या 2035 ला आम्ही अपेक्षित केली होती ती लोकसंख्या 2025 ला मॅच झाली आणि म्हणून त्याचा विचार करता माननीय मुख्यमंत्री मोदयांना सांगितलं की आणि आता त्या ठिकाणी कर्जत तालुक्यामध्ये 2 धरणं बांधणार, एक शिलार आणि एक कोशीर. त्या माध्यमातून नवी मुंबई, कर्जत, खालापूर, पनवेल, त्याचबरोबर बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर आणि काही भाग ठाण्याकरता सुद्धा, ठाण्याकरता कालू धरण आहे ते अंतिम टप्प्यामध्ये पूर्णत्वाला जाणार आहे. साधारणपणे कालू धरणाचं पाणी ठाणे शहराला पुढच्या वर्षी मिळालं तर मला आश्चर्य वाटणार नाही. आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्याच नेतृत्वाखाली 2 जलसंपदा मंत्री इकडे गिरीश महाजन आहेत, तिकडे राधाकृष्ण विखे पाटील आहेत. आणि ज्याला मी गिरीश महाजनाशी बोललो त्याने सांगितलं युद्ध पातळीवर आम्ही कालू धरणाचं पुरवठा करू आणि त्या योगी ठाणे शहराला काही त्याच्यातला भाग कल्याणला आणि काही भाईंदरला त्याचा पाणी पुरवठा होणार आहे. सर, तुम्ही मागाशी म्हणाला की वृक्ष वाढवण्यासाठी काय ठाण्यामध्ये 200-250 वर्ष असलेले 2000 वृक्ष कोण झाले. मी सांगितलं की तुम्हाला जरा बंधू बघा, ज्याला एखादा पत्रकार बांधव इतक्या फोडतील